रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. खरंच सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली होती, पण दुपार तशी काय माझ्या मनासारखी नाही आहे. कारण फायनली 15 ते 18 दिवस झालं घरामध्ये जे चालला होता रुसवा फुगवा त्याचं हसण्यात रूपांतर केलेलं आहे. आणि मी फायनली बॅट घ्यायला आलेले आहे. काय करणार, घ्यावीच लागणार आहे. 15-16 दिवसापूर्वी याची बॅट तुटली होती आणि ह्याची अपेक्षा पहिली बॅट त्याची 4,500 रुपयाची होती, पण त्याला आता 8,000 रुपयाची बॅट पाहिजे. तर बघूयात आता किती हजाराची घेतो. मी तर काय बघतोय आता, चल खरंच ठेवा हे बॅटचं पैसे बिस्ट द्यावं का आम्हाला. ठेवता का कामाला बघ, उत्तर सुद्धा देत शिव. मी व्हिडिओ व्हायरल करशील आमचा. याला विचारू का, ए ऐक ना, हे बॅटचे पैसे भेटूस तर कामाला ठेवू मला महिनाभर. बघू दाखव, चल. नाव काय तुझं? शिवम देशमाने. अकॅडमी लावली ना, पप्पा आयर करायला लागले ना तरी त्यांच्या बापाचं नाव सांगतात अजून, रामदास वैजनाथ देशमाने. आणि तू बॅट घ्यायला लागलात लगेच स्वतःच नाव सांगतोय. मीच विचारलो त्याला. अरे बाबा आयर सुद्धा स्वतःच्या नावाने करत नाही. विचारले काय बघ. नंबर सांगा, मोबाईल नंबर. कुठली पसंत केली त्याने, कुठली पसंत केली आणि ती तिचं काय झालं, चांगली कुठली आहे ह्यातली? दोन्ही पण चांगली घेतली ना. हो, मग आता घेतली का नाही सोबत? ऑइलिंग नॉकिंग करायचं. ठोक 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 घ्यायला ठोक. एवढंच राहिलं असं अंतर बोलायच्या ह्याच्या पुरतच. एवढा फालतू गाडी चालवतो तू. मी आलेलो आहे माझ्या बहिणीच्या घरी. माझी बहीण गेलेली होती मुंबईला. काय सांगू तुम्हाला, हा डबा बघून मला वाईट वाटलंय, आनंद झालाय. अजून काय सांगू, मुंबईला राहणारे माझ्या आत्याच्या सुनेला बघायला आम्ही गेलो होतो. म्हणजे त्या जस्ट आम्ही गेलो होतो बघायला. तर त्यांना दादा गुलाबजाम नेले त्या डब्यामध्ये. किती महिन्यानंतर हा डबा त्यांनी परत पाठवलाय? 4 महिन्यानंतर त्यांनी आठवणीने हा डब्बा पाठवलाय. आणि ह्या डब्यामध्ये पूर्ण नमकीन बनवून पाठवलेले आहेत. म्हणजे शिवमनी खाल्ले यातले आता नमकीन बरेचसे, तर त्यांनी पाठवलंय. आता ह्याच्यावर मी काय बोलू, अवघड खरं. काही लोक आणि काही लोकांकडे माझी एवढी भांडी आहेत, पण ती लोक देत नाहीत. आता ते कोणाचं नाव घेऊ सांगा. सारखं मला भांडी बघितली की त्या बाईची आठवण होती, पण मी बोलू शकत नाही. त्यांनी मनानेच माझा डबा द्यायला पाहिजे. पिऊ नाही. पिऊचं काय, पिऊकडे काय नाही माझं. पिऊकडे असलं तरी पिऊचं पण एक पातील आहे की आपल्याकडे. कोणचं पातील आहे दाखव. हो की पातील आहे पिऊचं, दाखव. चल तिला दाखव पातील. पिऊचं पातील आमच्याकडे. ओके पातील आहे ना पिऊचं पातील आहे. पिऊच्या तोंडामध्ये 17 जागे दाखव. मुंबईहून काय काय आणले दाखव पाटापाटा. चल, मुंबईहून माझ्या बहिणीने केलेले आहे शॉपिंग. हे तू दाखव पटापटा, पटपट दाखव, पटपट दाखव. नको आता असू दे, चांगली दिसते. जसं असतं तसंच कॅमेरा दिसतो माणूस. माग हो जा. हा एक कुर्ता आणलेला आहे शॉर्ट, जो मला आवडला नाही. आणि शिवानीचा फेअरवेल आहे, त्याच्यासाठी हा ड्रेस आणलेला आहे. हा ड्रेस मला इतका आवडलाय ना, थांब फोटो काढू दे, थांब. भयंकर आवडलाय मला हा ड्रेस, भयंकर लॉंग आहे, खूप सुंदर आहे. दुसरा दाखव. तो कॉफी उतू जाणार आणि मग ती देणार. आणि नंतर हा शिवानीच्या फ्रेंडला आणलेला आहे. हा शिवानीला, तो शिवानीच्या फ्रेंडचा आहे का? बरं. हा शिवानीला आणलेला आहे. चांगला आहे हा पण. कितीचा असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याला काय करायला झालं.
आणि हा एक आणलेला आहे. तसा हा खूप छान आहे. याचं चिकन करी वर्क आहे याच्यावर आणि ते मोती पण लावलेले आहेत पांढरे पांढरे. हे पण छान दिसते. सतरा बाय जाते त्याची अंगाकडं. बस एवढंच आणलं. हा आणि हा एक शर्ट आणलेला आहे. घातलेला असेल त्याच्यामुळं ह्याची अवस्था अशी झालेली आहे. ठीक आहे. या डब्याबद्दल बोलायचं तर अवघडच झालं. त्यामुळे कशाला दिला असेल बरं त्यांनी हा डबा. नसता दिला तरी बरं झालं असतं. कधी संग्रह करत नाहीत. ती लोकांच्या वस्तू देऊन टाकतात. काय तर माणसं आहेत उरावरच घेऊन बसतात लोकांच्या वस्तू. मग बाबळ्या नासका कडू. घरून निघालो आम्ही तर एवढी गर्दी, एवढं ट्रॅफिक. आता हे हडपसर म्हटलं की ह्या एरियामध्ये जास्त करून ट्रॅफिक राहतच, त्याला इलाजच नाही. तरी वरून पूल बांधलाय म्हणून तरी बरं आहे. त्यानंतर आम्ही शिवमला ह्या रूटने चल म्हटलं तर शिवम आमच्या घराकडे येताना वेगळ्या रूटने आला. आणि ठीक आहे म्हटलं चला, इकडून पण कधी कधी गर्दी असते सय्यदनगरच्या एरियातून, त्यामुळे आम्ही इकडून आलो. बापरे, इथं भांडणं लागलेली ह्या दोघांची. नवरा बायको होते, दोघं एका कास्टचे होते, त्यामुळं नवरा बायको होते का अशीच त्यांची भांडणं लागली होती रोडवर. पण त्यांनी अख्खी वाट लावून ठेवली होती ट्रॅफिकची. एक तासभर तरी ट्रॅफिक निघालं नसेल इतकं, म्हणजे मला तरी वाटतं. आम्ही ऑलमोस्ट तिथं जवळच होतो, त्यामुळे आम्ही लगेच बाहेर निघायच्या मनस्थितीत पण होतो. आणि आमची स्थिती पण तशी होती. म्हणजे बाहेरचे जे लोक होते बापरे डेंजर. त्यांना खूप म्हणजे खूप वेळ लागला असं बाहेर निघायला. तर का बांधत होते हे काही कळलं नाही. हे सगळं दिसून बी हॉर्न वाजवणाऱ्यांना काय मजा येत असेल ना, ते परमेश्वराला आणि ते हॉर्न वाजवणाऱ्यालाच माहिती असेल. आपल्याला तर काही याचा अर्थ कळलाच नाही बाबा अजून. विनाकारण हॉर्न टू 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 करत राहतात. असं करणं कर्कश आवाज होतो त्याचा. लय डोकं दुखतं त्याने. फायनली सुटलो बाई आम्ही त्या जाचातून. आलोय बाहेर. आता चाललोय आम्ही आमच्या घरी. ए दामानी दामानी शिवी द्यायची होती मला पण नाही दे. आम्ही घरी आता दाखव सर. शिवमची आजची खरेदी. बॅट तर आणलीच आम्ही. कितीची आहे बॅट? बॅट आहे 8,666 रुपयाची. तर ओनली नको म्हणू माझ घ्या. हा पॅन्ट हा शर्ट आणलेला आहे टी शर्ट वापरायला डेली यूजसाठी. आणि ह्या असल्या गारापाईच मी तुम्हाला खरं सांगू, असल्या गारापाईच मी त्याला कॉलेज पाहिलंय युनिफॉर्म वालं. रोज नाटक्या कोण करणार हो? हे कॉलेज जर नसतं ना तर मी अजून भारी कपडे घेतले असते घरी घालायला. कॉलेजला वेगळे असते. तर ही पॅन्ट आणली. पॅन्ट कितीची आहे? 900 नाही 900 MRP आहे त्याची. 400 किती? 489 प्राइस आहे. आणि 600 म्हणजे 600 रुपयाला पॅन्ट पडली आणि 400 रुपयाला टी शर्ट पडलेला आहे हा. अरे का खोकला येते का खोकला येते? नाही तो मरतोय. किती आनंद झालाय. आनंद किती झालाय. बाकीचं काय वाटणार? असं अंगाला लावून दाखव टी शर्ट. 15 दिवस हा धुपून होता. धुपून थोबाडासा आंबट झार बघू वाटत नव्हतं. पण आता फायनली आणली बॅट आणली. तर बॅट माझी मला वाटतं बार्गेनिंग वगैरे करून डिस्काउंट वगैरे करून कितीला बसली काहीतरी 7,000 आणि 300. हां 7,300 बॅट बसली. आणि हे एक्स्ट्रा नॉकिंग ऑइलिंग अजून पहिल्या बॅटीला काय केले ते कटिंग केले. असं सगळे मिळून 9,500-9,500 रुपये गेलेले आहेत. तुमचा पोरगा पण तुम्हाला असा त्रास देतोय का? अरे काय तुम्हाला अरे खरं तुम्हाला सांगते मी एवढी खुश झाले होते ना की मला मुलगी नाहीये. बरं झालं मुलगा झाला. मुरुदे मुलींना लय असतं नटायचं सामान घ्या, शर्ट पॅन्ट घ्या, दुनव्या घ्या, लेगीज घ्या, ड्रेस घ्या. आणि मला वाटायचं मुलगा आहे मरुदे ह्याचं टेन्शन नाही. पण मुलीपेक्षा जास्त ह्याचा रुबाब आहे.
एवढं नाटक आहेत एवढं नाटक आहेत की मी नको नको कपडा झालं. पैसे उडवतो का? वैताग आलाय मला ह्याचा. बिचारी मी माझी पर्स 6 दिवस 6 महिने झालं माझी पर्स फाटली. शिवून वापरते मी. मला खडकीला जाणं व्हाय नाही म्हणून मी वापरते पर्स माझी. आणि ह्याच्या एवढ्या नाटके आहेत काय सांगू तुम्हाला. अरे होत असतो खर्च. होत असतो खर्च. बघितलं का कमवायची अक्कल नाही गाडीची. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. राम राम. बोल काय तर 2 शब्द. मी लय लागता दिसतो तुझ्यापेक्षा. हायच. बाय.